सर्वांना नमस्कार। मागील सत्रात आम्ही IC 7432च्या पिन तपशील, पिन क्रमांक कसे ओळखायचे आणि ब्रेडबोर्डवरील IC कसे निश्चित करायचे याबद्दल चर्चा केली। या सत्राच्या पुढे आम्ही OR गेट वापरून 4 ते 2 एन्कोडर जोडणी करणार आहोत आणि दिलेला ट्रुथ टेबल पडताळणी करणार आहोत। डिजिटल ट्रेनर किटसह आलेल्या वापरकर्ता पुस्तिका किंवा कागदपत्रांचा संदर्भ घ्या। डिजिटल ट्रेनर किटवर एक पॅनल शोधा ज्यामध्ये टॉगल स्विचचा संच आहे। डिजिटल सिस्टीममध्ये बायनरी मूल्ये दर्शवण्यासाठी टॉगल स्विचचा वापर सामान्यतः केला जातो। प्रत्येक स्विच बायनरी नंबरमधील विशिष्ट बीटशी संबंधित असू शकतो। उदाहरणार्थ 4 बीट बायनरी प्रणालीमध्ये तुमच्याकडे 4 टॉगल स्विच असू शकतात। प्रत्येक स्विच एक बटन दर्शवितो। सामान्यतः डिजिटल ट्रेनर किटमध्ये टॉगल स्विचच्या आउटपुटशी कनेक्ट केलेले LED इंडिकेटर असू शकतात, जे लॉजिक 0 साठी बंद आणि लॉजिक 1 साठी चालू दर्शवतात। डिजिटल ट्रेनर किटमध्ये आउटपुट LEDs सामान्यतः विविध डिजिटल सर्किट्सची स्थिती किंवा आउटपुट दृश्यमानपणे दर्शविण्यासाठी वापरली जातात। वापरकर्त्यांना ते काम करत असलेल्या सर्किट्सचे वर्तन समजण्यास मदत करण्यासाठी हे LEDs व्हिज्युअल इंडिकेटर म्हणून काम करतात। डिजिटल ट्रेनर किटमधून टॉगल स्विचेसमध्ये इनपुट म्हणून कोणतेही 4 टॉगल स्विच निवडा आणि त्यांना S1, S2, S3 आणि S4 अशी नावे द्या। OR गेट्स वापरून 4 to 2 एन्कोडरमध्ये लक्षात घ्या की स्विच S1 इनपुटशी अनकनेक्ट ठेवलेला आहे, कारण कोणतेही आउटपुट त्यावर अवलंबून नाही। सर्किट डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे OR गेट IC 74LS32 मध्ये टॉगल स्विचेस S2 ला पिन 1 ला, S3 ला पिन 4 आणि S4 ला पिन 5 कनेक्ट करा। आता सर्किट डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे IC 74LS32 च्या OR गेट मध्येच पिन 2 आणि 5 एकमेकांशी कनेक्ट करा। डिजिटल ट्रेनर किट मधील आउटपुट पैकी कोणतेही 2 LED आउटपुट ओळखा आणि त्यांना A1 आणि A0 नाव द्या। सर्किट आकृतीनुसार पिन 6 ला आउटपुट LED A1 आणि पिन 3 ला अनुक्रमे आउटपुट LED A0 शी कनेक्ट करा। सत्य सारणी वापरून आउटपुटची पडताळणी। इनपुट Y0 म्हणून टॉगल स्विच S1 वापरा। इनपुट Y1 म्हणून S2 स्विच करा। इनपुट Y2 म्हणून S3 स्विच करा आणि इनपुट Y3 म्हणून S4 स्विच करा। 5 VDC पुरवठा चालू करा आणि टॅब्युलेशन मध्ये दर्शविल्याप्रमाणे केवळ 5V स्थितीत किंवा 0 व्होल्ट ग्राउंड पोझिशन मध्ये वेगवेगळ्या लॉजिक स्तरांसाठी S2, S3 आणि S4 स्विच ऑपरेट करा। संयोजनांच्या प्रत्येक चरणासाठी LEDsच्या स्थितीचे निरीक्षण करा आणि टॅब्युलेशनमध्ये तुमची निरीक्षणे नोंदवा। दिलेल्या 4 to 2 एन्कोडरच्या सत्य सारणीसह टेबलवरील वाचन सत्यापित करा। इनपुट S1 Y0, S2 Y1,
S3 Y2 S4 Y3 आउटपुट A1 आणि A0 इनपुट 1 0 0 0 आउटपुट 0 0 इनपुट 0 1 0 0 आउटपुट 0 1 इनपुट 0 0 1 0 आउटपुट 1 0 इनपुट 0 0 0 1 आउटपुट 1 1 आशा आहे की आता तुम्ही OR गेट वापरून 4 to 2 एन्कोडर तयार करून चाचणी करू शकाल आणि सत्य तक्ता सत्यापित करू शकाल. 4 ते 2 एन्कोडर तयार करणे आणि चाचणी करणे यावर या सत्राचे समारोप होते. धन्यवाद.